आदिवासी एसटी समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन देते तब्बल 1,71,000 पर्यंतची स्कॉलरशिप। आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती घेणार आहोत। ही योजना तुम्हाला सगळ्यांना माहित असलीच पाहिजे। जे विद्यार्थी इलिजिबल असतील त्यांनी यासाठी अर्ज करा। जर तुम्ही इलिजिबल नसाल तर तुमचं समाज कर्तव्य म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या जे कोणी इलिजिबल असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। बघा, आदिवासी एसटी समाजातील विद्यार्थ्यांना तब्बल थेट खात्यामध्ये 1,71,000 रुपयांचं स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे। ही स्कॉलरशिप त्यासोबतच स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे। आता कोणकोणत्या परीक्षेसाठी हे असेल, कागदपत्र कोणती लागतील, अर्ज कसा करावा, शेवटची दिनांक काय, हे सगळं डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, ह्या व्हिडिओमध्ये सगळं काय काय बघणार बघा, योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहे, मिळणार एकूण लाभ किती असणार तो बघूया, पूर्व प्रशिक्षण कोर्सेस कोणकोणते आहेत ते पाहूया, स्कॉलरशिप मिळवण्यासाठी प्रक्रिया काय आहे ती आपण बघूया, शैक्षणिक पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, अर्ज करण्याची लिंक कोणती आहे, मदतीसाठी काय अडचण आली अर्ज करताना तर संपर्क कुठं करायचा ते मदतीची लिंक तुम्हाला त्या संस्थेची देतो। त्यासोबतच पुढील अपडेट तुम्हाला कुठे मिळतील ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे। हा व्हिडिओ छोटा असेल 10 मिनिटाचा, संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या नक्की फायद्याचा व्हिडिओ असेल। हे डिस्क्लेमर म्हणजे तमाम हितचिंतकांसाठी। त्यानंतर बघा, टीआरटी या संस्थेच्या माध्यमातून ही योजना आहे। सन 2026-27 करिता टीआरटीआय या स्वायत्त संस्थामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या सामायिक चाचणी परीक्षा 2026-27 म्हणजे सीईटी ह्यासाठीच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। याची अर्जाची शेवटची दिनांक ही 23 ऑगस्ट असणार आहे। लक्षात ठेवा, 23 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। टीआरटीच्या वेबसाईटवरती तुम्ही गुगलला जर केला तर टीआरटी सर्च केलं त्यांची वेबसाईट येते। त्यानंतर ती लिंक पण मी तुम्हाला देणार आहे, नोटिफिकेशन मध्ये तिथं सापडून जाईल तुम्हाला। बघा, ही कोणती योजना आहे तर ऑफलाईन प्रशिक्षण योजना आहे। स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांसाठी इथं प्रशिक्षण दिलं जाईल, त्यासोबत तुम्हाला मंथली स्टायपेंड पण दिलं जाईल। पुढच्या स्लाइड मध्ये आपण ते पण बघूया। लक्षात ठेवा, एक महत्वाची गोष्ट आहे, एका वर्षी तुम्ही एका वेळेस एकाच योजनेसाठी लाभ घेऊ शकता। बघा, एका वेळेस तुम्ही एकाच योजनेसाठी अर्ज पण करू शकता। जर तुम्हाला वाटलं युपीएससी ला पण अर्ज करायचा आहे, एमपीएससी राज्यसेवेला करायचा आहे, एमईएस ला करायचा आहे, कंबाईनला करायचा आहे, सगळ्यांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। पण लाभ फक्त तुम्ही त्यापैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा घेऊ शकता। तर तुम्हाला वाटलं की युपीएससी ला अप्लाय केलंय आणि आता राज्यसेवेला पण अप्लाय करायचंय तर अप्लाय फॉर न्यू स्कीमवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। सगळ्यांना महत्वाचं तुम्हाला सांगतो, त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, त्यावेळेस तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट लागते, तर ती प्रिंट तुमच्याकडे ठेवा, फॉर्म डाउनलोड करून आत्ताच ठेवा। बघा, तुमचं जे सीईटी होणार आहे या परीक्षेसाठी तुम्ही ह्या योजनेसाठी तुम्ही जर पात्र होणार असाल तर तुम्हाला सीईटी द्यावी लागते। खूप सोपा पेपर असतो। तर ती सीईटी महाराष्ट्रात विविध सेंटरवर होते, त्यासोबत युपीएससी दिल्लीला प्रशिक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्याच्यासाठी दिल्ली पण सेंटर असणार आहे। आणि हे सगळं करताना जे मागच्या वेळेस अर्ज केले होते त्यांनी त्या लॉगिन आयडी अर्ज करू शकता। नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्यानंतर जो युजर आयडी आणि जो पासवर्ड जनरेट होतो तो सगळ्यांनी तुमच्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर कराल त्यावेळेस तुमचा एक मोबाईल नंबर आणि एक जीमेल असतो, तो मोबाईल नंबर आणि जीमेल पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे युपीएससी असेल तर 11 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी, तर तोपर्यंत तुमच्याकडे तो जीमेल आणि तो मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, कारण त्या काळामध्ये ओटीपी येतात। बरेचशा कोर्सेससाठी आपण पाहूया, म्हणजे सीईटी पहिल्यांदा सीईटी होते, मग गुणवत्ता यादी लागते, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुमचं प्रशिक्षण सुरू होऊन जातं। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागील 2 वर्षापासून योजना सुरू आहे। कोणी पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतलं असेल तर ते आता कंबाईनचं घेऊ शकतात, ज्यांनी कंबाईनचं घेतलंय ते आता राज्यसेवेचं घेऊ शकतात, ज्यांनी राज्यसेवेचं घेतलंय प्रशिक्षण ते आता युपीएससीचं घेऊ शकतात। बघा, तुम्ही क्रमानं काठीण्य पातळीनुसार चढत्या क्रमानं तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता। बघा, चढत्या क्रमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचा पुनश्च केवळ एकदाच लाभ घेता येईल। म्हणजे आधी तुम्ही जर पोलीस भरती घेतला असेल, आता समजा कंबाईन एमपीएससी घेणार असाल किंवा तुम्ही युपीएससी घेणार असाल, कोणतं तरी मॅक्सिमम तुम्हाला 2 वेळाच लाभ घेता येईल। किती वेळा? आधी एकदा घेतला तर आता एकदा, असं फक्त 2 वेळा, ते पण चढत्या क्रमाने तुम्हाला लाभ घेता येईल। त्यानंतर वयोमर्यादा सांगितलेले आहे, यावेळेस त्यांनी वयाची अट टाकली 30 वर्ष। आता ही अट काढून टाकण्यासाठी प्रयत्न चालूच आहेत सगळ्यांचे। बघूया, आता तरी 30 वर्ष वयाची अट आहे, 30 वयाच्या आत असाल तुम्ही तर अर्ज करू शकता। त्यासोबतच कुटुंबाचं उत्पन्न हे 8 लाखापर्यंत असणं गरजेचं आहे। 8 लाखाच्या आतमध्ये तुमचं कुटुंबाचं उत्पन्न असणं गरजेचं आहे। आणि उत्पन्नाचा दाखला तुमचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा दाखला सादर करणं गरजेचं आहे। टीआरटीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी असतं। कारण बघा, तुम्ही आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त अप्लाय करून घ्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी, आणि त्याची जी पोच पावती आहे ती घेऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता। पण तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल, बघा, योजनेकरता निवड झाल्यास मूळ कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला ती व्हॅलिडिटी मिळेल, म्हणजे व्हॅलिडिटी लागेलच तुम्हाला। तेव्हा आता तुम्ही अप्लाय करून घ्या, त्याची पोच पावती मिळेल, तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार नाही। तुम्ही पोच पावती मिळाली की त्या पोच पावती तुम्ही अर्ज करा। ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल हे योजनेकरता त्यावेळेस तुम्ही तो तुमचं अलॉटमेंट लेटर घेऊन जर तुम्ही गेला व्हॅलिडिटी
कडे, तर तुम्हाला ती व्हॅलिडिटी देतील. मग ती व्हॅलिडिटी तुम्हाला डीव्हीच्या वेळेस लागेल. आता बघा, तुम्हाला या योजनेची येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या ज्या अपडेट असतील तर तुम्हाला माझ्याकडून हव्या असतील आणि काही अडचणी असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपला गुगल फॉर्म आहे, हा तुम्ही नक्की भरू शकता. युपीएससी, एमपीएससी, राज्यसेवा, एमईएस, एसएससी या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी जे पूर्व प्रशिक्षण योजना आहेत किंवा ज्या स्कॉलरशिप योजना असतात, त्या तुम्हाला सगळे अपडेट वेळेत पोहोचवण्यासाठी आपण हा गुगल फॉर्म आहे तो तुम्ही स्वइच्छेनं भरू शकता. जर तुम्हाला गरज असेल तर भरू शकता. आता बघा, कोणत्या कोर्ससाठी किती स्टायपेंड मिळतो आपण बघूया आणि किती महिन्याचा तो प्रशिक्षण कालावधी आहे. बघा, युपीएससी महाराष्ट्र, युपीएससी दिल्ली हा 11 महिन्यांचे कोर्सेस आहेत. अनुषंगिक निधी म्हणजे तुम्हाला ती योजना मिळाल्यानंतर जो पहिला महिना तुमचा प्रशिक्षणाचा सुरू होतो, पहिला महिना संपला की तुम्हाला 18,000 रुपये युपीएससी महाराष्ट्रासाठी मिळतात. त्यासोबतच दरमहा तुम्हाला 13,000 रुपये विद्यावेतन किती महिने मिळतं? 11 महिने. म्हणजे 11 महिने तुम्हाला 13,000 मिळतात आणि एकदा सुरुवातीला 18,000. असे टोटल 1,61,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर. जर तुम्ही युपीएससी दिल्लीसाठी सीईटी पास झाला तर तुम्हाला 18,000 रुपये हा अनुषंगिक निधी वन टाइम मिळेल. त्यानंतर 10,000 रुपये तुम्हाला दिल्लीचा प्रवास खर्च मिळेल आणि 13,000 रुपये स्टायपेंड हा तुम्हाला 11 महिने मिळेल. म्हणजे टोटल 1,71,000 रुपये तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये मिळणार आहेत. लक्षात ठेवा, एमपीएससी राज्यसेवेसाठी तुम्ही जर सीईटी पास झाला तर तुम्हाला 12,000 रुपये वन टाइम आणि 10,000 रुपये तुम्हाला 11 महिन्यांसाठी मिळतील. म्हणजे 1,22,000 रुपये रक्कम तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये मिळेल. त्यासोबत अजून काय मिळेल? प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला हा मंथली स्टायपेंड मिळतो. त्यासोबत तुम्हाला पुस्तकं सगळी मोफत मिळतात. टेस्ट सिरीज त्या क्लासकडून मोफत मिळतात. महाराष्ट्रातल्या नामवंत कोचिंग क्लासेस ज्या टीआरटी सोबत अलाइन आहेत त्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या परीक्षांचं मोफत प्रशिक्षण मिळतं. जर तुम्ही युपीएससी तयारी करत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक सीईटी द्यावी लागते. सीईटी पास झाला तर तुम्हाला याचं प्रशिक्षण महाराष्ट्रातल्या चांगल्या संस्था किंवा दिल्लीच्या संस्थांकडून मिळू शकतं आणि हे जे पैसे तुम्हाला मिळत आहेत हे तुमचे पैसे आहेत. हा जो स्टायपेंड तुम्हाला मंथली येणार आहे तो तुमच्या राहण्या खाण्यासाठीच आहे. तो तुम्हाला त्या क्लासेसला द्यायची गरज नाही. ही सगळी ऑफलाईन प्रशिक्षण योजना आहे. तुम्ही क्लासेसला पैसे टीआरटीच्याकडून वेगळे जातात. हे पैसे तुम्हाला, हे विद्यार्थ्यांचे पैसे आहेत पूर्ण. एमपीएससी, एमएस साठी 12,000 वन टाइम मिळतात. 10,000 रुपये स्टायपेंड 11 महिन्यांसाठी मिळतो. टोटल 1,22,000 मिळतात. जेएमएफसी साठी पण बघा 1,22,000 मिळतात. ग्रुप बी अँड सी हा 6 महिन्यांचा कोर्स आहे. एसएससी पण 6 महिन्यांचा कोर्स आहे. आयबीपीएस पण 6 महिन्यांचा कोर्स आहे. आता स्टायपेंड बघा, ग्रुप बी अँड सी आणि एसएससी चे 12,000. म्हणजे एमपीएससी करणारे बरेचसे विद्यार्थी एसएससी ला पण अप्लाय करतात. माझं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फक्त एका एक्झामसाठी अप्लाय करू नका. जर तुम्ही एमपीएससी करत असाल तर राज्यसेवाला पण अप्लाय करा, ग्रुप बी एन सी ला पण अप्लाय करा. एसएससी पण तुमच्या लेवलचीच एक्झाम आहे. यापैकी कोणतीही एक सीईटी तुम्ही पास झाला तरी तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. तर बघा, ग्रुप बी एन सी जर तुम्ही सीईटी पास झाला तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 72,000 रुपये जवळजवळ स्कॉलरशिप मिळणार आहे. आयबीपीएस साठी कमी आहे थोडीशी, 46,000. एसएससी साठी पण 72,000 आणि बाकी पण पोलीस भरतीसाठी पण 12,000 रुपये वन टाइम, 10,000 रुपये तुम्हाला दरमहा 6 महिन्यांसाठी मिळतात. टोटल 72,000. अशा प्रकारे स्कॉलरशिप तुम्हाला मिळून जाते. आता टीआरटीच्या वतीनं कोणकोणते फॉर्म सुरू झालेत हे बघा. युपीएससी दिल्ली आहे, युपीएससी पुणे आहे, त्यानंतर म्हणजे महाराष्ट्र, त्यानंतर एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी ग्रुप बी अँड सी, एमईएस, जेएमएफसी, एसएससी बँकिंग, अशा खूप साऱ्या कोर्सेससाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही ज्या ज्या कोर्सेससाठी इलिजिबल असाल, आता हे बघा, एवढ्याला तर फक्त मला वाटतं या कोर्सेससाठी तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन लागतंय आणि जेएमएफसी ला तुमचं न्यायिक सेवेचं आणि एमईएस ला इंजिनिअरिंग हे लागतं. पण या ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालंय त्यांनी ह्या सगळ्याला अप्लाय करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर स्कॉलरशिप नेमकी मिळते कशी ती पण आपण समजून घेऊया. आता तुम्ही पहिल्या स्टेजला आहे, म्हणजे अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही जर आता ऑनलाईन ऍप्लिकेशन भरलं त्यानंतर तुमची एक सीईटी होते, कॉमन एंट्रन्स टेस्ट. आता सीईटीचा विषय कसा आहे, ते मागं जे सीईटी झाल्या गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी त्या सीईटीचे पेपर्स आपल्याकडे आहेत. त्या पेपर पण मी तुम्हाला हळूहळू देणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं टेलिग्राम चॅनल या गुगल फॉर्म भरला तर तुम्हाला ते त्यावेळेस सीईटीच्या आधी मी ते पेपर देऊन टाकेन. प्रत्येकाने गुगल फॉर्म भरू शकता तुमच्या सोयीच्छेने, तुम्हाला भरायचा असेल तर. बघा, फॉर्म भरले, सीईटी झाली, नंतर चॅलेंज पोर्टल येतं, स्कोर कार्ड येतं, मेरिट लिस्ट लागते. काय लागतं? मेरिट लिस्ट. जेवढ्या जागा आहेत त्यानुसार मेरिट लिस्ट आणि त्याची वेटिंग लिस्ट लागते. नंतर तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प दिला जातो. जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेसाठी पास असाल सीईटी तर तुम्हाला राज्यसेवेसाठी असणाऱ्या 10-15 काही संस्था आहेत, त्या संस्थांची नावं येतात. तुम्हाला कोणत्या संस्थेत प्रशिक्षण घ्यायचं ते तुम्ही निवडू शकता. ते निवडलं की त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट अलर्ट होते आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं त्या संस्थेमध्ये होतं आणि तुमचं कोचिंग सुरू होतं. पहिला महिना पूर्ण झाला की तुम्हाला त्या महिन्यात जर 75% अटेंडन्स बसली ऑफलाईनची तर तुम्हाला त्याचा त्या महिन्याचा स्टायपेंड जो काय असेल तो 12,000 वगैरे आणि प्लस तुम्हाला जो कंटिन्जन्सी म्हणजे अनुषंगिक निधी आहे 18,000 15,000 तो त्यासोबत मिळून जातो. म्हणजे 30-32,000 तुम्हाला पहिल्या महिन्यात मिळतात. ही खूप चांगली योजना आहे सरकारची. तुम्ही या योजनेचा फायदा घ्या. म्हणजे फक्त पैसे आहेत म्हणून तुम्ही बघू नका.
स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या दर्जेदार क्लासेस कडून तुम्हाला शिक्षण मिळतं, त्यातून तुम्ही स्पर्धा परीक्षेमधून कोणत्या ना कोणत्या पदावर निवड व्हावी, हा प्रामाणिक हेतू या योजनेचा आहे. म्हणजे फक्त महिन्याला पैसे मिळतात हा हेतू या योजनेचा नाही. या योजनेचा प्रामाणिक हेतू आहे की तुमच्या स्पर्धा परीक्षेमधून कोणत्या ना कोणत्या चांगल्या पदावरती निवड व्हावी, त्याचा तुम्ही तसा फायदा घेणं पण गरजेचं आहे. बघा तुम्ही शैक्षणिक पात्रता कशासाठी, कोणत्या पदासाठी, कोणते युपीएससी, महाराष्ट्र, दिल्ली, राज्यसेवा, गट ब गट क, एसएससी, ह्या सगळ्यांसाठी, आणि तुम्हाला बँकिंग एवढ्यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट चालतो. म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, बीए, बीकॉम, बीएससी कोणतंही असेल ग्रॅज्युएशन, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. टीईटी साठी तुम्हाला डीएड बीएड असणं गरजेचं आहे. पोलीससाठी तुम्हाला 12वी आणि मिलिटरीसाठी 10वी अशा प्रकारचं एलिजिबिलिटी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. हे इंजिनिअरिंगसाठी बघा ह्या ब्रांचेस आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वगैरे, आणि जेएमसी साठी तुमची विधी शाखेची पदवी आणि काही थोडासा अनुभव आहे. आता बघा डॉक्युमेंट कोणते लागतील अर्ज करण्यासाठी. डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्र ही योजना फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचं आदिवास म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि टीआरटीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. नसेल तर त्याची पावती असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस फायनल तुमची व्हॅलिडिटी लागेल. आता 10वीचं मार्क सर्टिफिकेट मार्क, त्यानंतर 12वीचं, त्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते असेल चालेल, किंवा मार्कशीट असेल तरी चालेल. तुमचं इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या पेक्षा कमी असणारं 25-26 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. दिव्यांगत्व असाल तर त्याचा दाखला लागेल, त्यानंतर अनाथ असाल तर त्याचा दाखला लागेल. एनसीएल हे आपल्याला लागणार आहे सारथीसाठी. अमृत संस्थेकडून हे बाकीच्यांसाठी आपल्यासाठी नाही. ठीक आहे. आता लिंक बघा टीआरटी साठी बघा http://trti/cet2026.cbtexam.in/ ही वेबसाईट तुम्हाला असणार आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही नवीन असाल तर रजिस्टर करा, जुने असाल तर लॉग इन करा आणि तुम्ही अप्लाय करून घ्या. काही अडचण आली तुम्हाला, काही नॉन फॉर टेक्निकल हेल्प काय जर आली फॉर्म भरताना, तर तुम्हाला टीआरटीचा मी सांगतो हा दूरध्वनी क्रमांक आहे, मोबाईल नंबर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आणि हा त्यांचा मेल आहे. यावरती तुम्ही मेल काय अडचण आल्यास करू शकता. त्यासोबतच तुम्हाला जर नॉन टेक्निकल काही अडचण आल्या तर तुम्हाला टीआरटीचा हा नंबर आहे, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. आणि स्कॉलरशिप मित्र हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अशा सरकारी ज्या ज्या योजना येतात, ज्या स्कॉलरशिपच्या योजना असतात, त्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. हा माझा नंबर आहे 7722039009. तुम्हाला जर काय वाटलं तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता, किंवा आपला गुगल फॉर्म आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो भरू शकता. कुणालाही कंपल्शन नाही. पण कंपल्शन मी तुम्हाला विनंती हे करेन की हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हे युट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. कारण पार्टी, टीआरटी, आरटी, सारथी, महाज्योती, अमृत अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ज्या स्कॉलरशिपच्या योजना असतात त्या सगळ्या योजनांची अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी व्हिडिओज बनवत असतो. आणि इथून पुढे ज्या ज्यावेळेस तुम्हाला स्टायपेंड येतील, पुस्तकं मिळतील, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या युट्यूबच्या माध्यमातून मी व्हिडिओ बनवत असतो. प्रत्येकानं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि इथं बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. त्यासोबतच महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे टेलिग्राम चॅनल्स आपले आहेत. अपडेट्स टीआरटी एबआरटी हा 20,218 विद्यार्थ्यांचा टेलिग्राम ग्रुप आहे. दुसरा डिस्कशन, तुमच्या अडचणी असतील तर ह्या ग्रुपवरती आपण चर्चा करतो. हा डिस्कशन 10,500 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. आणि स्पेशली पोलीस भरतीसाठी 17,800 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. जर तुम्ही तो जॉईन केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यासोबतच इतक्या चांगल्या योजना महाराष्ट्र शासनाने आणल्या, त्यासोबतच या संस्थांनी आणल्या, मग त्या संस्थांचा आभार मानणे आपलं कर्तव्य आहे. म्हणून टीआरटी, एबआरटी, आरटी, सारथी, अमृत, महाज्योती आणि वनआरटी या सगळ्या संस्थांचा आपण आभार मानूया. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. टीआरटी. धन्यवाद.